स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. 1. राजगिरा डाएटमध्ये समावेश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. तसेच ऑस्टिओपोरोसिस यासारख्या समस्या बळावण्याचा धोका देखील कमी होतो. 2. डोळे निरोगी राहण्यासाठी नारळ किंवा तिळाचे तेल रोज हलक्या हातांनी पायाच्या तळव्याला लावा, यामुळे डोळ्यांना फायदा होतो. 3. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी नियमित राजगिऱ्याचे सेवन केल्यास केस दाट, मजबूत होतात आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. 4. राजगिऱ्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते, तसेच शरीरामधील शुगर लेवल देखील नियंत्रणात ठेवतं आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. 5. सकाळी नाश्त्यात पोहे खाल्ले तर दिवसभर उत्साही वाटते. पोह्यात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. 6. राजगिरा मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त असतो, कारण त्यात प्रोटीन असतात जी रक्तात लगेच विरघळत नाहीत, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही. 7. मधुमेह असेल तर जवसाचे तेल सेवन केल्यास खूप फायदा होतो. 8. उष्णतेमुळे उन्हाचा त्रास होत असेल किंवा शरीराचा दाह होत असेल तर करवंदाचे सरबत करून प्यावे. करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो. 9. दररोज एक आवळा खाल्ल्यास डोळे चांगले राहतात किंवा सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिल्यास फायदा होतो. 10. रोज केवळ 2 चमचे जवस म्हणजेच अळशीची पावडर सेवन केल्यास गुडघ्यांचे दुखणे, सांधेदुखी यापासून आराम मिळतो. 12. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी 1 ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर मिक्स करा आणि सकाळी उठल्यावर काही न खाता नियमित या पाण्याचे सेवन केल्याने काही दिवसांमध्येच पोटाची चरबी कमी होते. 12. द्राक्ष खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून 3 ते 4 वेळा द्राक्ष खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. 13. आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करावी. 1 चमचा लिंबाचा रस 5 चमचे नारळाच्या तेलात टाकून केसांना हळूवार बोटांनी मालिश करा. कोंडा काही दिवसात निघून जाईल. 14. गॅसच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या सोलून त्यामध्ये 2 चमचे शुद्ध तूप घालून चावून खावे. लगेच आराम मिळेल. 15. गूळ, सुंठ पावडर आणि हळद या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याचे लहान लाडू करून खाल्ल्याने कफ बरा होतो. 16. कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने उलट्या थांबतात. 17. अतिसार झाल्यास पुदिन्याची पाने चघळल्याने केवळ मळमळ आणि जळजळ यापासून आराम मिळत नाही, तर पोटदुखी आणि पोटात पेटके येणे यापासूनही आराम मिळतो. 18. सुकी तमालपत्र बारीक करून आणि दर 3 दिवसांनी एकदा दात घासल्याने दात चमकण्यास मदत होते. 19. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर म्हशीचं दूध त्याची साय न काढता घ्या. साईमध्ये असणारी पोषण मूल्य शरीरासाठी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे चीज आणि पनीर खा. 20. उचकी येत असल्यास 1-2 चमचे ताजे शुद्ध तूप गरम करून सेवन करा. 21. ताजी कोथिंबीर ठेचून वास घेतल्याने शिंका येणे थांबते. 22. जुलाब झाल्यास लिंबू, साखर, मीठ आणि पाणी याचे पाणी पिणे खूप गुणकारी आणि फायदेशीर आहे. 23. चहा पिताना जीभ खूप भाजली असेल तर तिथे मध लावा, त्यामुळे वेदना कमी होऊन आराम मिळतो. 24. कांद्याचा रस लावल्याने मसचे लहान तुकडे होतात आणि मुळापासून पडतात. 25. केळे, मीठ आणि मिरपूड घालून खाल्ल्याने जुलाब होत असल्यास आराम मिळतो. 26. जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना मोहरीचे तेल लावा. 27. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सर्दी, खोकला आणि खवखवणारा घसा यासाठी अतिशय चांगला उपाय आहे. 28. ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी दलिया हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी 1 भांड्यात 2 चमचे दलिया आणि 1 चमचा संत्र्याच्या सालाची पावडर टाका. त्यात 1 चमचा दही मिसळा आणि या पेस्टने नाकाभोवती मसाज करा. 5 ते 10 मिनिटे हलका मसाज केल्यानंतर चेहरा धुवा. 29. केसांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या दूर होते. हे डीप कंडिशनिंगचे काम करते. 30. महिलांना हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याचा त्रास होतो. अशावेळी केळीची साले टाचांवर चोळून काही वेळ तशीच राहू द्या. नंतर टाचा पाण्याने स्वच्छ करा.
हे नियमित केल्याने तुम्हाला फायदे दिसतील आणि टाचा देखील मऊ होतील. 31. काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी 3 चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात साखर मिक्स करून ते काखेत लावा. हे मिश्रण काखेत लावून 10 मिनिटे मसाज करा. काखेतील काळेपणा दूर होईल. 32. जर तुम्हाला पित्ताचा त्रास होऊन ॲसिडिटी वाढली असेल तर थंड दूध प्या. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि पित्त देखील कमी होते. 33. तुम्हाला नैसर्गिकरित्या घनदाट भुवया हव्या असतील तर त्यावर एरंडेल तेल लावावे. या तेलाने केसांची वाढ जलद होते. 34. कांद्याचा रस लावल्याने केसांची लांबी झपाट्याने वाढते. यासाठी केसांना ताज्या कांद्याचा रस लावा. 30 ते 40 मिनिटे केसांवर तसाच राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. 35. ऑलिव्ह ऑइल गरम करा आणि हलक्या हाताने केसांचा मसाज करा. नंतर टॉवेल गरम करून पाण्यामध्ये भिजवा आणि हलका पिळून घ्या. यानंतर हाच टॉवेल केसांवर 15 मिनिटांसाठी गुंडाळून ठेवा. हे तेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरच्या स्वरूपात कार्य करते. तर कशा वाटल्या या टिप्स? आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.